शक्यतो या ठिकाणी समृद्धी महामार्ग जो आहे त्या एक्झिट वैजापूरच्या म्हणजे जांभरगावच्या एक्झिटवर आपण आलेलो आहोत. महाराष्ट्रातील तमाम जे भाजपचे कार्यकर्ते असतील अर्थात देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची तिरंगा रॅली संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आणि या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील जे नागरिक आहेत ते आपल्या या वाहनांनी या ठिकाणी संभाजीनगरकडे जात आहेत. तालुक्यातील जी काही नागरिक जी आहेत ती या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहेत. आणि याच्यामध्ये नागरिकांच्या ज्या गाड्या ज्या आहेत त्या समृद्धी महामार्गावर लावलेल्या आहेत. अनेकदा या राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारं हे कोपरगावचं नेतृत्व विवेकभाई कोल्हे असतील तसेच स्नेहलताई कोल्हे असतील यांच्या या कार्यकर्त्यांच्या गाड्या या ठिकाणी समृद्धी महामार्गावरती उभ्या आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील विशेष करून शेतकरी वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत. अनेक भागातील नागरिक जे आहेत ते समृद्धी महामार्गाच्या मार्गाने कपूर एक्झिट पॉईंटवरती आहे. या ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून या ठिकाणी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. विशेष आहे की या ठिकाणी अनेक गावाची सरपंच असतील नेतृत्व असेल हे या ठिकाणी पूर्णपणे या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत नेमकी काय हेतू या ठिकाणी आहेत आणि आपण कुठे चाललेले आहात. आम्ही संभाजीनगरला चाललो. काय याचे नेमके उद्देश काय आहे? उद्देश काय काही प्रश्न राहतात तिरंगा रॅली म्हणजे देश स्वातंत्र्य झालेला आहे आणि नागरिक म्हणतात की आम्ही तिरंगा रॅलीमध्ये या ठिकाणी सहभागी होत आहेत. या भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालेलं आहे परंतु 14 ऑगस्ट रोजी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तिरंगा रॅली होणार असल्याचे या ठिकाणी नागरिकांनी सांगितलेलं आहे. अजून काही नागरिक आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी पुढे आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की नेमकी काय प्रतिक्रिया या ठिकाणी ते आपल्याला देत आहेत. या ठिकाणी काही नागरिक म्हणतात की आम्ही सगळे संभाजीनगरला चाललेलो आहोत आणि ही भव्य दिव्य जी तिरंगा रॅली आहे ही या ठिकाणी संभाजीनगरमध्ये होणार आहे. या रॅलीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नगर जिल्हा असेल नाशिक असेल त्या ठिकाणी राज्यभरातून नागरिक जे आहेत ते पूर्णपणे या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. समृद्धी महामार्गावरील एक्झिट पॉईंट जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी तिरंगामय झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे. अनेक लोकांच्या या ठिकाणी भावना आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सगळा एक्झिटचा जो ग्राउंड आहे हा पूर्णपणे भरलेला आहे. अजूनही गाड्या या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे. देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळी छाप एक वेगळी ओळख आपल्या राज्यामध्ये असावी म्हणून या हेतूनेच देवेंद्रजी फडणवीस यांनी या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या रॅलीसाठी त्या ठिकाणी संपूर्ण नागरिक जे आहेत हे उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये आपल्याला आल्याचे दिसत आहेत.